आता थेट पुण्यामध्ये जाणार आहोत। पुण्यात ज्या ठिकाणी गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना झालेली होती तिथे आता काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जाते आणि दुग्धाभिषेक सुरू करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय क्रेनच्या साहाय्याने पुण्यातले जे काँग्रेसचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत ते एकवटलेले आहेत आणि क्रेनच्या साहाय्याने आता ज्या ठिकाणी पुतळा आहे गांधीजींचा तिथे जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे। कारण गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केलेला होता। शुक्ला नावाच्या या तरुणाला आता खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि यामध्ये कोणताही मानसिक रोगी हा शुक्ला नसणार यावरती सुद्धा शिक्कामोर्तब करण्याचं काम हे काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीचे आरोप करण्यात येत होते की हा मानसिकरित्या काही मनोरुग्ण आहे का याचाही शोध घेतला जाईल, मात्र अशा स्वरूपात कोणतीही घटना नाही हे जाणीवपूर्वक करण्यात आलेलं आहे असं म्हणत हे षडयंत्र आहे असंही म्हणत काँग्रेसच्या नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती ही व्यक्ती कोण आहे, कुठल्या संघटनेशी संबंधित आहे का याचा शोध लागलाच पाहिजे अशी मागणी केली। आता आपण बघतोय क्रेन ही वरती आणण्यात आलेली आहे। अग्निशमन दलाच्या वतीने ही क्रेन इथे दाखल करण्यात आलेली आहे आणि आता गांधीजींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि त्याचबरोबरीनं जलाभिषेक सुद्धा करण्यात येणार आहे। इथे दृश्य आपण बघतोय गांधीजींच्या पुतळ्याची झालेली जी विटंबना आहे त्या विटंबनेच्या निषेधार्थ जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक असं आंदोलन सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। अतिशय भव्य दिव्य असा गांधीजींचा ब्रॉन्झचा पुतळा हा पुण्यामध्ये आहे। पुणे स्टेशन परिसरामध्ये असणारा हा पुतळा, मात्र दुर्दैवाची बाब अशी की या पुतळ्याच्या खालच्या भागात वारंवार गर्दुल्ले लोक, नशा करणारे लोक हे बसलेले असतात आणि त्यामुळेच अशा लोकांना इथून मज्जाव करावा, इथे बसवलं जाऊ देऊ नये अशा स्वरूपाची मागणी ही वारंवार करण्यात येते। तर हा दुग्धाभिषेक आपण पाहतोय गांधीजींच्या पुतळ्याला केला जातोय। गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न शुक्ला नावाच्या व्यक्तीने केलेली होती। सतीश शुक्लाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। कुठल्या संघटनेशी तो संबंधित आहे का याचाही तपास पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय गांधीजींच्या या पुतळ्याचा दुग्धाभिषेक होतो आहे। काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी हे सध्या इथे उपस्थित आहेत। अधिक माहिती घेऊयात, अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अविनाश पवार, दुग्धाभिषेक सुरू करण्यात आलाय। प्रज्ञा, आपण पाहतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर पुणे शहर काँग्रेसच्या वतीने अशा पद्धतीने दुग्धाभिषेक करून महात्मा गांधींच्या पुतळ्याची जी विटंबना झाली आहे त्याची शुद्धी करण्याचा हा सगळ्या पद्धतीने कृती प्रयोग सुरू आहे। संपूर्ण पुणे शहर जे काँग्रेसच्या वतीने ते पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहे आणि ज्या माथे फिरून हे कृत्य केले त्याच्याबद्दल निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि एकूणच पुतळ्याची जी विटंबना केली आहे तर पुतळ्याची स्वच्छता आणि त्याचं संपूर्ण शुद्धीकरण हे आता अशा पद्धतीने आपण पाहतोय की जे दुग्धाभिषेक आहे ते करून केलं जात आहे। जे पुणे शहर काँग्रेसच्या समितीचे अध्यक्ष आहेत अरविंद शिंदे ते आणि त्यांच्यासोबत काही पदाधिकारी आहेत ते अग्निशमन दलाचं हे जे फायर ब्रिगेडचं हे मशीन बोलून या ठिकाणी त्यावर उभे राहून आता हा सगळा दुग्धाभिषेक घातला जातोय आणि एकूणच खाली सर्व कार्यकर्ते हे उपस्थित आहे। पुणे स्टेशनच्या बाहेरच्या आवाराच्या परिसरातील ही दृश्य आहे आणि अशा पद्धतीने आता शांततेत आंदोलन हे सुरू आहे आणि हाताला ज्या काळ्या पट्ट्या आहेत त्या बांधून सर्व जे काँग्रेस पदाधिकारी आहेत ते या घटनेचा निषेध नोंदवत आहेत। सध्या नक्कीच, मात्र ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याची काही माहिती कळू शकलेली आहे का? जाणीवपूर्वक त्यानं हे कृत्य केलं होतं हे तर एकीकडे सिद्ध होतंय अशा स्वरूपाचा आरोप सुद्धा स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केलाय। नक्कीच प्रज्ञा, कारण हा जो सूरज शुक्ला नावाचा व्यक्ती आहे तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे, मात्र पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात तो राहत असल्याचं समजतंय। पोलिसांनी जी आपल्याला माहिती दिली त्यानुसार सूरज शुक्ला हा विश्रांतवाडी परिसरात राहत होता आणि तो रुद्राक्ष माळा विकण्याचा काहीतरी व्यवसाय करत होता अशी माहिती मिळालेली आहे। पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरात तो कुठे राहतो याविषयीचा शोध सुरू केलेला आहे। अद्याप तरी तो कोणत्या संघटनेशी अथवा पक्षाशी संबंधित असल्याची माहिती मिळालेली नाही, मात्र त्याने हे कृत्य का केलेलं आहे या संदर्भात चौकशी सुरू आहे। मूळता पुणे स्टेशन परिसराच्या आवारामध्ये जसं पुतळा आहे त्या ठिकाणी संरक्षक जाळी जी तुटलेली आहे त्या ठिकाणी हा प्रवेश करून रात्री आतमध्ये गेला। त्याने हे कृत्य केल्यानंतर इथे जे रिक्षा चालक होते त्यांनी ते पाहिल्यानंतर त्याला त्वरित थांबवलं
आणि रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. आता अधिकचा तपास हे पोलीस करतायत. एकूणच या बाबतीत सर्व स्तरातून नक्कीच. संताप व्यक्त केला जात आहे. प्रश्न नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश.